साईबाबांच्या नगरीत यायला औचित्य लागत नाही, त्यामुळे मी नेहमी करता बाबांच्या नगरीमध्ये येत असतो. त्यामुळे जिल्ह्यातलं स्थान आहे आपलं अहिल्यानगरमधलंच हे पवित्र आणि सगळ्या देशाचं आणि जगातून लोक श्रद्धेच्या ठिकाणी येतात, तसा मी आलोय. संजय निलंगोरेंनी प्रथम आरोप केला संजय राऊत म्हणतात की लक्षवेधी लावण्यासाठी निलंगोरे पैसे घेत होते. काय वाटतं सर असं ह्या परिषदेमध्ये असं जी काही शिवसेनेच्या 2 गटामध्ये 2 दिवसापासून जुगलबंदी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये शेवटी आता त्यांचे एकत्रित असल्याकारणाने एकमेकाचे अनुभव ते शेअर करत आहेत. परंतु आता मी आत्ताच नव्याने सभापती झालो असल्याकारणानं आता मी पहिल्यांदा 2च दिवसाचं सभापती म्हणून कामकाज नागपूरच्या अधिवेशनात पाहिलं. आता 3 तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामुळे मी आत्ताच चार्ज हातात घेतलेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीचं आणि राजकीय बोलणं यथायोग्य होणार नाही. त्यामुळे आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये जे काही चर्चा घडून येतील त्याच्यावर नंतर बोलूया. आपण काही मत व्यक्त करायचं असेल. विधिमंडळासंदर्भात असं बोलणं कुठेतरी अवमान होतं. शेवटी एकमेकावरती बोलणं हे गैरच आहे आणि विधिमंडळ हे आपल्या देशाचं असेल, राज्याचं असेल, संविधानाच्या माध्यमातून कामकाज चालतं आणि मग लोकशाहीचं हे पवित्र ठिकाण आहे आणि या पवित्र ठिकाणावरती अशा पद्धतीचे शिंतोडे ओढणं हे योग्य नाही. शेवटी आपल्या देशाला एक परंपरा आहे, देशाला एक संविधान आहे. 75 वर्ष संविधानाला पूर्ण झालेली आहेत आणि जगातील सर्वाधिक मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाला ओळखलं जातं. त्यामुळे कोणत्याही लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदा देशाचं हित लक्षात घेऊन आणि आपलं संविधान लक्षात घेऊन त्याच्यावरती बोललं पाहिजे. साहित्य संमेलनाचा राजकीय अड्डा झाला, ज्या पद्धतीने साहित्य संमेलनामध्ये आरोप केले गेले राजकीय आरोप, काय वाटतं आपल्याला? मला वाटतं एक राष्ट्रीय स्तरावरती गेल्या 54 वर्षांनंतर पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन झालं आणि देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या नंतर हे अधिवेशन झालं. आणि निश्चितच साहित्य असो किंवा राजकीय असो, जेव्हा एखाद्या कार्यक्रमामध्ये सर्वोच्च ठिकाणी चर्चा होते त्यावेळेस मीडिया, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याचं लक्ष वेधलं जातं आणि मग ब्रेकिंग आणि सनसनाटी काही लोकांच्या मनामध्ये असते. त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य केलं की जो मूळ कार्यक्रम आहे तो बाजूला राहतो आणि अनावश्यक गोष्टीला जास्त वाव मिळतो आणि म्हणूनसाठी अशा चर्चा घडल्या जातात. परंतु अशा मराठी साहित्य संमेलनामध्ये चुकीचं चर्चा व्हायला नको होत्या. सल्लागार समितीची नुकतीच विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक पार पडली आहे, त्यात आपणही होता. माणिकराव कोकाटेंबद्दल काय नेमकं निर्णय अपेक्षित आहे किंवा? सल्लागार समितीमध्ये कुठलाही राजकीय निर्णयाची चर्चा होत नाही. सभागृह चालवण्याच्या दृष्टिकोनातून कामकाज सल्लागार समिती असते, विधानसभेची वेगळी असते आणि विधान परिषदेची वेगळी असते आणि ते सभागृहाचं कामकाजाचा कालावधी ठरवणे, त्यामध्ये कोणते विधेयक येणार त्याची चर्चा करणे, आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या विषयावरती चर्चा घडून आली पाहिजे त्याची ही चर्चा होते असते आणि किती दिवसाचं अधिवेशन करायचं हे बजेटचं अधिवेशन आहे आणि त्या दृष्टिकोनातून चर्चा होते. त्यामुळं आपण जो प्रश्न विचारला आहे त्याच्यावरती कुठलीही चर्चा झाली नाही. आता अधिवेशनात काय होईल ते पाहूया. शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड झालं, त्यानंतर ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये अशी मागणी करण्यात आली की जे राज्यातीलच इतर जिल्ह्यातील जे इथे व्यापार करता, रोजगार करता जे लोक आले, इथल्याच नगरसेवकांनी सर्व नेत्यांनी, सर्व पक्षीय या लोकांना मतदार करून घेतलं आणि आता अशी मागणी केली जाते सेन्सस करा आणि यांचं नाव वगळा. काय वाटतंय? जिल्ह्याचे पालकमंत्री त्याच्यात लक्ष घालतील.